सांगली येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनिल गायकवाड आणि प्रसिद्ध डॉक्टर शिल्पा अनिल गायकवाड यांच्या कन्या आणि संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थिनी निर्झरा हिनं नुकत्याच SSC बोर्ड परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवले आहेत. त्यानिमित्त पालकांसोबत निर्झराची भेट घेतली आणि तिच्या यशाचं गुपित जाणण्याचा केलेला प्रयत्न. नमस्कार, अर्थराज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण भेट घ्यायला आलेलो आहोत निर्झरा हिने नुकत्याच झालेल्या SSCच्या परीक्षेमध्ये जे गुणानुक्रमांक असतात त्यामध्ये 500 पैकी 500 गुण घेऊन एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. याबाबत तिचं मनोगत थोडंसं घेऊया. निर्झरा, या मिळवलेल्या यशाबद्दल आपण काय बोलू शकाल? आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? मला आनंद झाला आहे आणि या यशाबद्दल सांगायचं झालं तर या यशाचं श्रेय कोणा एका व्यक्तीला किंवा मला फक्त जात नाही, तर मला, माझे आई बाबा, माझं कुटुंब आणि शेवटी बाप्पाला पण जातं. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो तर अभ्यास करताना बोलायचं झालं तर अभ्यासानुसार परीक्षेसाठी केला नाही आणि ती आपली आवड म्हणून केला ना, तर अभ्यास आपल्याला जास्त जमायला लागतो आणि मग आपल्याला त्याचं टेन्शनसुद्धा येत नाही. मग कुठल्याही परीक्षेचा अभ्यास असू दे, आपण तो आवड म्हणून घ्यायला पाहिजे. आणि बाकीचं परीक्षेच्या काळात म्हटलं तर मला म्हणजे जे माझे मोठे भाऊ बहीण आहेत, म्हणजे सुशील दादा किंवा साक्षीताई, यांनी फार असं मोटिवेशन दिलं आणि मला सांगितलं पण की तू काय करायला पाहिजेस. त्यांचे अनुभव मला सांगितले. तसंच आईबाबांनी पूर्ण सपोर्ट केला आणि बाकीचे जे माझे आधीपासूनचे जे शिक्षक आहेत त्यांचं तर मला आधीपासून पाठबळ होतंच आणि त्यांनीही मला मधून फोन करून किंवा काही असेल तर एनकरेज केलं. आणि बाकी माझे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं पण मला खूप पाठबळ मिळालं. निर्झरा, आपण आपलं मनोगत व्यक्त करत असताना खरं तर सांगली येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनिल गायकवाड आणि डॉक्टर शिल्पा गायकवाड यांच्या या सुकन्याने हे यश संपादन करत असताना एक आई म्हणून आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? तिच्या यशाबद्दल तिचं कौतुक, अभिनंदन आणि तिचा आम्हा सगळ्यांनाच खूप अभिमान आहे. कारण तिने फक्त अभ्यास केला नाही तर शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, ती छान पेंटिंग, ड्रॉइंग करते. तिने नुकत्याच मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातून बुद्धिबळ इंटर स्कूलमध्ये पण यश मिळवलेलं आहे. तिने प्रतिनिधित्व केलं आहे. आणि एक आई म्हणाल तर मी एवढंच म्हणेल की आपल्या पाल्याकडे सगळ्या बाजूने लक्ष पाहिजे. त्याचा अभ्यास घेता नाही आला तरी ती काय अभ्यास करते, तिला डायरेक्शन देणं आणि तिचं आणि तिच्या शिक्षकांमधलं जे काही कम्युनिकेशन असते. कारण शिक्षक आपल्याला सांगतात तुमच्या मुलीची पात्रता किती आहे, तिला कुठे आणखीन बळ दिलं पाहिजे, तिला कोणत्या ह्याच्यात जास्त प्रावीण्य मिळू शकतं. ती फार नशिबान राहिली की तिला बापटबालपासून ते पुरोहित, कन्याशाळा आणि घोडावत फार छान शिक्षक मिळाले. तिच्याकडे त्यांचं फार चांगलं लक्ष होतं. त्यांनी वेळोवेळी आम्हाला फीडबॅक दिला आणि त्या पद्धतीने तिच्या अभ्यासाकडे तिने अभ्यास केला. सातत्य आणि जिद्द आणि पूर्ण वेळ मेहनत करण्याची तयारी हा तिचा प्लस पॉईंट आहे. पण इतर सगळ्यांकडूनही, फॅमिली मेंबर्स असतील, शिक्षक असतील, इतरांकडून, तिचे बाबा, तिचं सतत पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळतं. म्हणजे यश हे फक्त कुठल्याही आर्थिक स्तर, कुठलंही ग्रामीण किंवा भाषा, कारण ती मराठी मीडियममधून नंतर पुढे इंग्लिश मीडियममध्ये गेली. पण तुमचं जर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर शक्य आहे. धन्यवाद मॅडम. खरं तर सर, आपण सांगलीमध्ये सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आहात
आणि मॅडम ही डॉक्टर आहेत. दोन्ही डॉक्टरांच्या या सुकन्येने निर्झराने खरं तर डॉक्टर म्हटल्यानंतर कुटुंबाला लक्ष किंवा वेळ द्यायला मिळतच नाही. तर या अशा कठीण काळ असतो की आई आणि वडील हे त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या सेवेमध्ये मग्न असताना आपल्या या मुलीने जी काय एक प्रकारची ही कामगिरी केलेली आहे की संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलमध्ये शिकत असताना 500पैकी 500 गुण मिळवणं खरोखरच हे दैदीप्यमान यश आहे. तसंच नुसतंच यश तिनं शाळेत न मिळवता तिच्या संगीताच्या आणि तबलाच्या 5 परीक्षाही तिनं उत्तीर्ण केलेल्या आहे. पश्चिम महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धेतही तिनं प्रतिनिधित्व करून चतुरस्त्र तिनं जे यश मिळवत आहे याविषयी एक बाप म्हणून आपण काय सांगाल? सर्वात प्रथम मी तिचं अभिनंदन करतो. तिनं 500पैकी 500 गुण मिळवून आमचं नाव उज्ज्वल केलं आणि तिचंसुद्धा नाव उज्ज्वल केलं. तिच्याबरोबर जेवढ्या राज्यात मुली यशस्वी झालेत त्या सर्व मुलींचं आणि त्यांच्या पालकांचं पण अभिनंदन. वडील म्हणून मी माझी प्रॅक्टिस कधी कॉम्प्रोमाइज केली नाही, कारण तिच्यासाठी तिची आई, आमचं घरातलं सर्व कुटुंब हे तिच्या पाठीशी असल्यामुळं मला कशाचीच उणीव नव्हती. माझा रोल फक्त एवढाच होता की ती घरात अभ्यास करते आणि देखरेख करणं, याच्या व्यतिरिक्त मी तिला काहीच दिलं नाही आहे. पण तिचा अभ्यास तिची जी चिकाटी आहे, तिनं मिळवलेलं जे कौशल्य आहे हे तिचं स्वतःचं आणि तिच्या आईचं, घरच्यांचं आणि तिच्या शिक्षकांचं त्याच्यात जास्त भाग आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, मुलीचंही अभिनंदन आणि सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. पालक म्हणून, बाप म्हणून आपण आपल्या प्रतिक्रिया दिल्या. निर्झरा हे यश मिळवत असताना ही जी स्पर्धा आहे सध्या, या स्पर्धेच्या युगामध्ये परिपक्व होऊन तुझ्या अभ्यासाची तयारी करून हे घवघवीत यश मिळालं, या मिळालेल्या यशामध्ये आणखीन कोणाकोणाचा वाटा आहे त्याविषयी काय बोलू शकशील का? माझे शिक्षक आणि माझ्या मैत्रिणी, म्हणजे त्यांनी कधीच की बाबा माझ्याशी कॉम्पिटिशन करणं असं काही न करता ते मला सपोर्ट करत होते. आणि शिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझे शिक्षक मला मला विचारायला यायचे की बाबा तुला काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा तुला कुठल्या गोष्टी येत नाही आहेत, आणि त्यांनी प्रत्येक वेळी म्हणजे कुठेही चूक झाली की पण मला सांगायचे आणि त्यांनी प्रोत्साहन पण दिलं प्रत्येक गोष्टीसाठी. धन्यवाद. इतर जे आज समाजामध्ये पालक आहेत त्यांचेही मुलं शिक्षण घेत आहेत, तर त्या पालकांना एक आई म्हणून आपण कोणता संदेश द्याल की त्यांच्या मुलांनी शिक्षणामध्ये कशा पद्धतीनं प्रगती करावी? 10वीचं यश हे टोक आहे, अपेक्स म्हणतो आपण. बेस हा पहिलीपासून किंवा घरात बाळ बोलायला लागल्यापासून असतं. त्याच्यामुळे मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा आपल्यालाही त्यांच्या बाजूला बसायला लागेल. अगदी अशिक्षित आई असेल तरी पण त्यांच्या बाजूला बसणं हे महत्त्वाचं असते. तू अभ्यास कर असं नाही होत, आपल्याला त्यांच्यासोबत अभ्यास करायला लागतो. त्यांची प्रगती वेळोवेळी शिक्षकांकडून जाऊन जाणून घ्यायचं, आपण कुठे कमी पडतोय किंवा ती कुठल्या गोष्टीत चांगली आहे त्याला प्रोत्साहन देणं, कमी कुठे पडतं आहे तिथे पाठबळ पुरवणं, ह्या गोष्टी महत्त्वाचं. आणि संवाद, मुलांशी संवाद खरोखर महत्त्वाचा आहे. म्हणजे टी व्ही बघू नका सांगण्याआधी आपणही थोड्या काळासाठी टी व्ही बघणं थांबवलं पाहिजे. एक लिमिटेशन देणं आणि त्यांच्यासोबत राहणं. मुलं खूप हुशार आहेत आजकालची, पण त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांच्यासोबत संवाद सतत असणं हे महत्त्वाचं आहे. निर्झरा, मी मम्मी पप्पांना नाही विचारणार, पण तू हे इतकं सुंदर यश मिळवलेलं आहे, तर तुझ्या स्वतःची पुढील शैक्षणिक दृष्टिकोनातून काही स्वप्न तू पाहिलेलं आहेस का, किंवा तुला काय करायचं आहे याबाबत तू विचार करत आहेस का? हो, मला आता मी PCB ग्रुप ठेवला आहे
आणि मी पुढे नीट देऊन डॉक्टर होणार आणि त्याच्यानंतर UPSC करण्याचा माझा गोल आहे. व्हेरी गुड सर. तिचे स्वप्न तुम्हा दोघांनाही न विचारता मी का विचारलं तर तिचा गोल आणि आईवडिलांचे विचार हे कुठंतरी सुसंगत असावेत आणि त्याबाबत आपण काय मत व्यक्त करू शकाल की पाल्याला कुठलंही दडपण न देता तिच्या स्वप्नांना उभारी द्याल की तुम्ही सांगाल तिथंच तिने प्रवेश घ्यावा? नाही, तिच्या आवडीप्रमाणे तिनं आकाशात भरारी मारावी आणि आत्ता तिनं सांगितलं की UPSC तिचं गोल आहे. असं मला सुद्धा वाटतं की तिनं IAS वगैरे व्हावं आणि पूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं नाव उज्ज्वल करावं. धन्यवाद सर. निर्झराच्या या यशामध्ये संपूर्ण गायकवाड कुटुंबाने तन मनपासून तिला जे पाठबळ दिलं आणि तिनं हे जे घवघवीत यश संपादन केलं तिच्या पुढील कार्यास अर्थराज्य न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी अर्थराज्याच्या वतीने अल्ताफ खतीब सोबत तोहीद मुल्ला कॅमेरामन. धन्यवाद.